नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSCच्या ठरलेल्या कॅलेंडरप्रमाणे आज UPSCच्या पूर्वपरीक्षेची म्हणजे UPSCची 2025ची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. टेंटेटिव्ह डेट्समध्ये 22 जानेवारी 2025ला जाहिरात येणं अपेक्षित होतं आणि ती जाहिरात आज प्रसिद्धही झालेली आहे. 2025साठी UPSCच्या एकूण जागा आहेत 979 प्लस IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या जागा आहेत 150. आलं लक्षात. तर 11 फेब्रुवारी 2025पर्यंत तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. वन टाईम रजिस्ट्रेशन आहे की जे तुम्ही मागच्या वर्षी केलं असेल, तुमचा ईमेल ID टाकला तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल होतील. ओके, 11 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट आहे. जर का तुमच्या फॉर्ममध्ये काही गडबडीत काही चुका झाल्या असतील आणि त्यात जर का तुम्हाला पुन्हा दुरुस्त करायचे असतील तर 12 ते 18 फेब्रुवारी 2025 असे 6 दिवस तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका दुरुस्त करू शकता किंवा मॉडिफिकेशन करू शकता. आलं लक्षात. 979 जागांची ही जाहिरात आहे 2025साठी UPSCची. आणि UPSCची पूर्वपरीक्षा होती 25 मे 2025ला. तर 2025ची UPSCची मेन्स परीक्षा होते ऑगस्ट 2025मध्ये. लक्षात ठेवा, जर का आपण मागच्या 1-2 वर्ष शेड्यूल पाहिलं तर UPSCची मेन्स जी असते तर ती सप्टेंबरमध्ये होते, परंतु ते आता 1 महिना अगोदर आलेली आहे, अलीकडे आलेली आहे. त्याच्यामुळं अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि 25 मे नंतर जो मेनसाठी कालावधी राहतोय तर तोही थोडासा कमीच राहतोय. त्याच्यामुळं आत्ता तुम्ही प्री करत असतानाच जे मेन्सचे अवघड टॉपिक आहेत की जे तुमच्या प्रीला सपोर्ट करतात तर असे टॉपिकसुद्धा तुम्ही कवर करण्याचा प्रयत्न करा. प्रीनंतर तुम्हाला फक्त नोट्समध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करणं, रिवाईज करणं, रिव्हिजन करणं आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं एवढ्यासाठीच यावर्षी वेळ तुम्हाला उपलब्ध आहे. दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची की जे विद्यार्थी गेल्या 2-2.5 वर्षापासून राज्यसेवेच्या वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत आहेत त्या सर्वांनी ह्यावर्षी UPSCचे फॉर्म भरून टाकायचे आहेत, न विसरता भरायचे आहेत. कारण जर का तुमची प्री निघाली, कारण UPSCची मेन्स आहे तर तुम्ही मराठी माध्यमात सुद्धा लिहू शकता. जर का तुमची प्री निघाली तर तुम्ही मेन्स लिहू शकताय, कारण गेलं 2.5-3 वर्ष झालं तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे UPSCचा मेन्सचा सिलेबस आणि MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा मेन्सचा सिलेबस अगदी लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड, सेम टू सेम आहे. त्याच्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही. पटापट सगळ्यांनी फॉर्म भरून टाकायचे आहेत MPSC डिस्क्रिप्टिव्हवाल्यांनी. कारण तुम्हाला सांगतो, फी नाही आहे. SC, ST, फिमेल आणि PW म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप आहेत यांच्यासाठी जी UPSCची फॉर्मची फी आहे तर ती ₹0 आहे, म्हणजे त्यांना फॉर्म फीज नाही आहे. आणि जे जनरल कॅटेगरीतले आहेत तर अशा लोकांसाठी ₹100 एवढी नाममात्र फी आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहेत. ओके, येते लक्षात. याशिवाय अटेम्प्टबद्दल जर का बोलायचं झालं तर SC आणि STसाठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, OBCसाठी 9 अटेम्प्ट आहेत. याशिवाय जे फिजिकली हँडिकॅप आहेत तर त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी असेल, EWS असेल आणि OBC असेल यांच्यासाठी 9 अटेम्प्ट आहेत. तर जे PWDमध्ये आहेत की जे कुठलं आहेत SC, ST आणि फिमेल कॅन्डिडेट आहेत तर यांच्यासाठी PWDवाल्यांना अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुमचे अटेम्प्ट वगैरे संपले असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आणि अगदी व्यवस्थित MPSCच्या पोरांनी आता रेसमध्ये उतरणं गरजेचं आहे. कारण जर का सिलेबस सेम असेल तर ही आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मे बी जर का लक चमकलं तर होऊ शकतं. ओके, त्याच्यामुळं न विसरता जे लोक डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत आहेत त्यांनी न विसरता हे फॉर्म पटापट भरा. 11 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट आहे. याशिवाय UPSC CECची जी ॲड येते म्हणजे आलेली आहे तर ती 23 पोस्टसाठी आहे आणि IAPS याच्यामध्ये वेगळी पोस्ट कन्सिडर केली जाते. वेगवेगळे भारतभरात हे केडर आहेत आणि 23 पोस्ट आहेत. त्या कोणत्या या PDF तुम्हाला सगळं दिलेलं आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीची प्री जी होती तर ती 80 केंद्रावर होणार आहे. भारतातल्या 80 केंद्रावरती होणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 7 केंद्र आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, मुंबई आहे, पुणे आहे. अशी 7 केंद्र जे आहेत, नाशिक आहे, अशी 7 केंद्र पूर्व परीक्षेसाठी आहेत. आणि मुख्य परीक्षेसाठी महाराष्ट्रातलं फक्त 1 केंद्र आहे आणि भारतभरातली ही 24 केंद्र असल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. ओके, जागा यावर्षी थोड्याशा कमी आल्यात कारण मागच्या 1-2 वर्षापूर्वी म्हणजे 1-2 वर्षापासून 1100ची ॲड होती, 1300ची होती, 1011ची ॲड होती. त्याच्यामुळे ह्या जागा थोड्याशा कमी आहेत. परंतु काही टेन्शन नाही आहे. अभ्यास करणारी एक जरी जागा असली तर आपण असं इनफ म्हणतो. पण चला,
फॉर्म तर भरणं गरजेचं आहे आणि फॉर्म भरून सगळ्यांनी परीक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा, हे जे मी तुम्हाला 23 संवर्ग म्हटलो त्याच्यामध्ये IAS आहे, IPS आहे, IPS आहे, हे सगळे किती संवर्ग आहेत? 23 संवर्ग आहेत, 23. ओके, 23 संवर्गासाठी UPSCची ही पूर्वपरीक्षा होणार आहे. आणि या जागा ज्या आहेत त्या इथं आहेत 979. त्याच्यामध्ये मग हे वॅकन्सीनुसार रिझर्वेशननुसार कोणाला किती इथं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. याशिवाय UPSCची जाहिरातीचं अजून एक वैशिष्ट्य असतं, हे पूर्व मुख्यचा पूर्ण सिलेबस देतात. म्हणजे ही जर का जाहिरात तुम्ही पाहिली तर जवळजवळ हे 74 पानांची जाहिरात आहे पूर्णपणे. याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस, पेपर 1, पेपर 2चा, मुख्य परीक्षेतील लँग्वेजचे पेपर, निबंधाचा पेपर, GSचे 4 पेपर आणि ऑप्शनल जवळजवळ 38 ऑप्शनलचा सिलेबस UPSC जर त्या वर्षी जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करत असते. आणि जर का हा सिलेबस त्यावेळी तुम्हाला फायनल समजला जातो, येते का लक्षात? म्हणजे UPSC असा तुम्हाला कुठेही सिलेबस देत नाही MPSC सारखा. UPSC जाहिरातीबरोबरच सिलेबस देते. त्याच्यामुळे हा जो सिलेबस आहे तर हा सिलेबस तुम्ही पाहून घ्या. याच्यामध्ये शेवटी हा सिलेबस त्यांनी जोडलेला आहे आणि जवळजवळ ही 79 पानांची PDF आहे. हे रिझर्वेशन वगैरे, फिजिकली हँडिकॅप वगैरे काय असेल तर त्यांच्यासाठी जे रिझर्वेशन आहे, ही जवळजवळ 80 पानांची जाहिरात आहे. ओके, आता बघा प्रीसाठी कोणती सेंटर आहेत तर इथं तुम्हाला दिसतंय. हे तर वाचून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं सेंटर आहे इथं पुणे तर सेंटर आहे यावर्षी, म्हणजे पुणे जर त्याच वर्ष असतं आहे. छत्रपती संभाजीनगर आहे. याशिवाय नाशिक आहे. नाशिक पण मे बी आहेच. एकच मिनिट. नाशिक आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर अजून कुठलं आहे? आणि ठाणे आहे आणि पुणे आहे. तर अशी 7 सेंटर जे आहेत तर ती महाराष्ट्रातून आहेत प्रीसाठी. आणि मेनसाठी एकमेव सेंटर आहे महाराष्ट्रातलं, ते म्हणजे मुंबई आहे. ओके, मुंबई. आणि बाकीची जगभरात नाही, भारतभर 24 सेंटर आहेत मेनसाठी. आलं लक्षात? समजलं? तर अशा रीतीने ही 979 जागांची ॲड आहे. MPSCच्या सगळ्या लोकांनी फॉर्म भरायचे आहेत. मला UPSCचं एक पटलं, त्यांनी काय लिहिलं बघा इथं, गव्हर्नमेंट्स ट्राय टू हॅव अ workforce which reflects gender balance and women candidates are encouraged to apply. ओके, महिला कॅन्डिडेट तुम्हाला इन्करेज करते. त्याच्यामुळं प्रत्येक मुलीने, की ज्यांनी, माझ्या मुलींना नम्र विनंती आहे, बघा ज्या MPSCच्या मुली अभ्यास करतात ना, ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास केला तर त्यांनी न विसरता हे फॉर्म भरा. काय अडचण आहे, तुम्हाला अशी फी नाही आहे. ओके, आणि सेंटर जर का पुणे असेल तर तुम्ही पुण्यात अभ्यास करत असाल तर देऊ शकता. आणि ज्या 6 सेंटर बाकीचे आहेत, तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल तर तुम्ही तिथेही परीक्षेला जाऊ शकता. त्याच्यामुळे प्लीज हे फॉर्म भरून टाका. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाल्यांनी सगळ्यांनीच हे फॉर्म भरायला पाहिजेत अशी माझी विनंती आहे. कारण जर का सिलेबस सेमच असेल तर तुम्ही अप्लाय करायला काय हरकते. हे कोण अप्लाय करू शकतं? सिटिझन्स ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूटान, हे सगळं तुम्ही ऑप्शन. बाकीचं काय अडचण गरजेचं नाही एवढं. पण जे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, पोस्ट किती आहेत आणि काय, एज लिमिट इथं क्रायटेरिया दिलेला आहे तर ते तुम्ही पाहून घ्या. ओके, 32 एज लिमिट आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि बाकीसाठी तर एज लिमिट तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, दॅट्स इट. तर ही अशा पद्धतीनं ही जाहिरात आहे. याच्यातल्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या तर तुम्ही सांगितलेल्या आहेत. बाकी हा सगळा सिलेबस आहे आणि तो सिलेबस आपण पाठ केलेला आहे, पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये मेन्स आहे. अप्लाय कसं करायचं, OTR आहे, मॉडिफिकेशन ऑन OTR प्रोफाईल, रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते ऑलरेडी अगोदर तुम्ही केलेलं असेल मागच्या वर्षी, तर आता त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज नाही. आणि जर का तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 1 टाईम रजिस्ट्रेशन UPSCच्या वेबसाईटवरती जाऊन करावं लागेल. आता ते कुठल्या वेबसाईटवरती जाऊन करावं लागेल तर ती वेबसाईट इथं आहे बघा, https://upsconline.gov.in ही वेबसाईटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे करू शकता किंवा हा फॉर्म भरू शकता. येते? समजलं? आलं लक्षात? नेक्स्ट पुढं काय आहे? पुढं सिलेबस आहे. तर सिलेबस एकदा तुम्हाला दाखवतो कसा सिलेबस आहे ते. बाकी हे सगळं, हे टर्म्स अँड कंडिशन, रूल्स अँड रेग्युलेशन, हे UPSC सगळंच एकदा ते डिक्लेअर करत असते. प्लॅन ऑफ एक्झामिनेशन कसं आहे बघा, इथं दिलेलं आहे ते कसं असेल ते. इथं सिलेबस कुठं आहे? प्रिलिमिनरी एक्झाम हे कसं आहे इथं आहे. मेन्सचं कसं आहे, लँग्वेज क्वालिफाईंग पेपर्स टू काउंटेड फॉर मेरिट, त्याच्यामध्ये एसचा पेपर आहे, GSचे 4 पेपर आहेत, त्याच्यानंतर ऑप्शनलचे 2 पेपर आहेत. ते सगळे इथं तुम्हाला दिलेलं आहे. अशी 2025 मार्कांची परीक्षा होणार आहे. मेन्स प्लस इंटरव्ह्यू. पर्सनॅलिटी टेस्ट बघा, कुठे गेले एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. ऑप्शनल सब्जेक्ट 2 ऑप्शनल हे किती मार्काचे झाले? 250. 500 मार्काचे 2 ऑप्शनल. ओके, 1000 मार्कांचे 4 GSचे पेपर, 250 मार्कांचा निबंध आणि
पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यू 275 मार्काचा, असे झाले 2025 मार्क. असे 2025 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यातनं जे पहिले 979 येतील तर त्यांना 23 पोस्टपैकी कोणतेही एक पोस्ट दिली जाईल. मी नाही देणार, UPSC देणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तर तो 275 मार्काचा आहे. रिटर्न टेस्ट आहे तर ती 1750 मार्कांची आहे आणि ग्रँड टोटल 2025. दॅट्स इट. हे सोपं आहे एवढं सगळं. हे अशी तुमची परीक्षा होईल. ओके. लँग्वेजचे पेपर बघा, त्याच्यामध्ये मराठी पण आहे. डोंट वरी अबाउट दॅट. मराठी लँग्वेज आहे आणि देवनागरी लिपीत तुम्ही लिहायचं आहे. स्क्रिप्ट म्हणजे लिपी आणि लँग्वेज म्हणजे भाषा, हे लक्षात ठेवा, नाहीतर परत अजून कन्फ्युजन होणार. मेन एक्झामिनेशनला ऑप्शनल पेपर किती आहेत बघा इथं. मे बी 24 पेपर ऑप्शनलचे आहेत. किती? 24. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हॅजबंडरी, वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनियर, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स आणि सगळ्यात आवडीचा 20व्या नंबरवरती आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. त्याच्यानंतर सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, स्टॅटिस्टिक्स, झुलॉजी, लिटरेचरमध्ये कोणत्या भाषेत बघा. मराठी पण आहे त्याच्यामध्ये. आसामी आहे, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीर, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू आणि इंग्लिश. ह्या ज्या एवढ्या मला एवढे जे मी तुम्हाला लँग्वेज सांगितलं तर हे तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडू शकता. ओके. येते लक्षात एवढ्याच लँग्वेजपैकी बाकी तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडू शकत नाही. लक्षात. इंग्लिशसुद्धा आहे, मराठीसुद्धा आहे, हिंदीसुद्धा आहे, कोकणीसुद्धा आहे. लक्षात. समजलं. तर अशा रीतीनं हे आहे. मेरिट लिस्ट वगैरे कसं लागेल तर त्यांनी अगदी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेटर हे जर का ब्लाइंड असते तर त्यांच्यासाठी आहे. लो विजनवाल्यांसाठी इंटरव्ह्यू पर्सनॅलिटी टेस्ट कसं होईल ते सांगितले. यावर्षी जरा UPSCने थोडीशी काळजी घेतलेली आहे कारण पूजा खेडकरचं प्रकरण ताजं आहे. असं काय होणी. हे बघा इथं प्रिलिमिनरी एक्झाम्सचा सिलेबस पेपर 1चा GSचा सिलेबस इथं दिलेला आहे. अगदी लाईन टू लाईन काय करायचं आहे तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर मेन्सचा सिलेबस जो आहे पेपर 2चा सिलेबस आहे CSATचा तर तो सुद्धा इथं तुम्हाला दिलेला आहे आणि हा क्वालिफाय स्वरूपाचा पेपर आहे हेही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला 33% मार्क फक्त पाडायचे आहेत. कितीपैकी? 200 पैकी. कुठल्या? पेपर 2मध्ये 2 तासांचाच वेळ आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन आहे, इंटरपर्सनल स्किल्स अँड इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, बेसिक न्यूमेरिक्स आहे आणि हे सगळं आहे. तुम्हाला 33% मार्क त्याच्यामध्ये घ्यायची आहेत पेपर 2मध्ये. त्याच्यानंतर मेन्स आहे. मेन्सचा लँग्वेजचे 2 क्वालिफाईंग पेपर, एसेचा 1 पेपर आहे त्याच्यामध्ये आणि GSचे 4 पेपर आणि ऑप्शनलचे 2 पेपर. तर अशा रीतीनं हे पेपर 1चा सिलेबस एसे आहे. पेपर 2 GS. पेपर 2 म्हणजे GS1 आहे. त्याच्यानंतर इथं GS2 आहे. त्याच्यानंतर इथं GS3 आहे आणि त्याच्यानंतर इथिक्सचा पेपर आहे GS4 आणि मग त्याच्यानंतर यांनी ऑप्शनलचा सिलेबस दिलेला आहे. पहिला ॲग्रिकल्चर. ओके. 24 सब्जेक्ट ऑप्शनलचे आहेत आणि 24 सब्जेक्टमध्ये जवळजवळ 25+ भाषा आहेत की त्याच्यातलं कुठलाही तुम्ही एक ऑप्शनल लिटरेचर म्हणून निवडू शकता. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ही 979 जागांची ॲड आहे. अजून एकदा सांगतोय, डिस्क्रिप्टिव्ह MPSCचा अभ्यास ज्यांनी सुरू केला आहे त्यांना सर्वांनी हे फॉर्म भरा. ओके. आपण जे म्हणतो ना UPSCवाले इकडे येतील, UPSCवाले इकडे येतील. आता MPSCवाल्यांना चान्स आहे. MPSCवाल्यांना तुम्ही UPSCमध्ये जाऊ शकता. डोंट वरी अबाउट दॅट. भरा, दाबून फॉर्म भरा, दाबून अभ्यास करा, दाबून पेपर द्या. ओके. आलं लक्षात. तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. जर का तुम्हाला हे तुमच्याकडून मित्रमैत्रिणी, जवळची लोक, हितचिंतक वगैरे जर का UPSCचा अभ्यास करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सांगा की बाबांनो उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वामी विवेकानंद म्हटले तसं प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटल्याप्रमाणे जर का तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या असेल तर त्याचं फळही तुम्हाला UPSC नक्कीच देईल अशी मला अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.